तिकडे जळगाव मधल्या यावल तालुक्यातल्या चारमळी या आदिवासी पाड्यावर ना वीज आहे ना पिण्याचं पाणी। याबाबत आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी गावाचं वास्तव माध्यमांच्या समोर आणलंय। तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला होता। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीनं गंभीर दखल घेतली आहे। कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकाऱ्यांना 2 दिवसात या ठिकाणचा पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासोबतच विजेची व्यवस्था करण्याचे आदेशही फोनवरून देण्यात आले आहेत। आपली योजना तिथे आहे, विहीर खोदली गेली आहे, सगळं आहे। पण तिथे पाणी घेण्याकरता बाया 3-3 किलोमीटर कशा जाऊ शकतात? तिथे आपली योजना जवळपास 90% पूर्ण झाली आहे। नाही सर, तिथे फक्त विहिरीचं काम झालेलं आहे। हा. झाले तिथे हा. विहिरीचं काम झालं, नंतर कंत्राटदाराने ते काम थांबवलेलं आहे। आपण दंडही लावलेला आहे, त्याला नोटीस वगैरे लावलेली आहे, म्हणजे दंडही लावलेला आहे। आणि आता तात्पुरत्याच्यात आपण काय करतोय सर, त्यांची जी विहीर आहे तिथे एक्झिस्टिंग 600 मीटर वरती, तिथे पाईप करा, लगेच पाईपलाईन करा तिथे लगेच। मला 2 दिवसात पाईपलाईन पाहिजे तिथे। फोटो बघा, बारक्या बारक्या पोरी, बारक्या बारक्या बाया तिथे जात आहे। येस सर। हा, उद्या मला तिथे दिसले पाहिजे तुम्ही सगळे। येस सर।